आम्ही देवाला दोष देणे थांबवले पाहिजे. आमची निवड वाईट असते. आम्हीच खूप वाईट निर्णय घेणारे असतो. आपण सर्वांनी देवाला दोष देण्याऐवजी त्याच्याकडे क्षमा मागावी आणि आपले जीवन चांगले होण्यासाठी त्याच्याकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. काय आम्ही असे करतो का? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, प्रत्येक मनुष्यासमोर कधी ना कधीतरी कठीण प्रसंग येतो. अशा प्रसंगात आम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतो आणि इतर लोकांच्या बुद्धीवरही अवलंबून राहतो. जो काही सल्ला दिला जातो तो आपण काटेकोरपणे पाळावा असा आमचा मानस असतो. मग अशा वेळेस सर्वच प्रश्न सुटतात असे नाही, तर काही प्रश्न आणखी गंभीर होतात. साहजिक आहे की अपेक्षा नसतानाही जर अशा गोष्टी घडतात तर नक्कीच आम्ही कोठे चुकलो याचे परीक्षण करणे आवश्यक असते. आजच्या अध्ययनात आपण याच गोष्टीवर भर देणार आहोत. खरंच आम्ही देवाकडून सल्ला घेण्याऐवजी इतर कोणाकडून सल्ला घेतो? असे आणि इतरही महत्त्वाच्या प्रश्नांना आपण हाताळणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इतिहासाचे पहिले पुस्तक ह्याच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 12व्या अध्यायातील केवळ एकाच गोष्टीकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छिते. ही गोष्ट गादाच्या वंशातल्या लोकांविषयी आहे. त्या कुळातील काही लोक दाविदाच्या अभिराच्या काळात त्याच्याकडे आले होते. त्यांच्याविषयी इतिहासाचे पहिले पुस्तक 12वा अध्याय 14 ते 18 वचनांमध्ये अशा प्रकारची नोंद आहे. इतिहासाचे पहिले पुस्तक 12वा अध्याय 14 पासून 18 वचने. हे गादी सेनानायक होते. त्यातला कनिष्ठ 100च्या तोडीचा होता व त्यातला श्रेष्ठ 1000च्या तोडीचा होता. पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते, तेव्हा यांनीच नदी पार जाऊन पूर्व व पश्चिम ह्या 2 दिशांकडल्या खोऱ्यातील लोकांस पळून लाविले. बन्यामिनी व यहुदी लोकांपैकीही काही लोक दाविदाकडे गढीत गेले. दावीद त्यास सामोरा जाऊन म्हणाला, तुम्ही केवळ मित्रभावाने कुमुक करण्यास मजकडे आला असल्यास माझे मन तुम्हाशी जडून राहील, पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूंच्या हाती देण्यासाठी आला असल्यास आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हा शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही. मग त्या तिसातला प्रमुख जो अमासय यास आत्म्याने व्यापिले व तो म्हणाला, हे दाविदा, आम्ही आपलेच आहो. इशाय पुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहो. आपले कुशल असो, आपल्या सहाय्यकर्त्यांचेही कुशल असो, कारण आपला देव आपला सहाय्यकारी आहे. यावर दाविदाने त्यास ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमिले. श्रोत्यानो, हा दाविदाकडे आलेल्या लोकांचा समूह होता. जेव्हा यार्देन नदीला पूर आला तेव्हा त्या पुरातून ते पोहून पलीकडे गेले होते आणि दावीद त्यांना भेटायला खाली गेला. त्याला माहीत नव्हते की ते शत्रू आहेत की मित्र आहेत. म्हणून दाविदाने त्यांना म्हटले, जर तुम्ही मला अपाय करणार असाल तर मी तुम्हाला नष्ट करेन. तेव्हा ते त्याला म्हणाले, नाही दाविदा, आम्ही तुझ्या बाजूने होण्यासाठी आलो आहोत. श्रोत्यानो, त्यांना दाविदासाठी जगायचे होते. त्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी ते आले होते व त्याच्या सेवेमध्ये राहण्यासाठी ते आले होते. अनेक ख्रिस्ती लोक ज्यांना देवाच्या सेवेमध्ये असायला पाहिजे, त्यांना वाटतं की देवाची सेवा करणे म्हणजे खूप कामात व्यग्र असणे होय. परंतु मुद्दा तो नसतो. देवाची सेवा करणे म्हणजे ख्रिस्तासाठी जगणे होय. दुर्दैवाने आम्हाला आमच्या अवतीभोवती असे लोक व अशा संस्था पाहायला मिळतात की ते ख्रिस्ताच्या नावाखाली स्वतःसाठी जगतात. ख्रिस्तासाठी जगणे म्हणजे स्वतःला नाकारणे, ख्रिस्ती आदर्श, ख्रिस्ती तत्वे अनुसरणे
जग व जगिक गोष्टींबरोबर तडजोड न करणे, जे ख्रिस्त विरोधी आहे त्याला विरोध करणे, वेळी अवेळी सुवार्ता सांगण्यासाठी तत्पर असणे, वेळी अवेळी ख्रिस्ताच्या सेवेसाठी उपलब्ध असणे म्हणजे देवाची सेवा होय. देवाच्या नावाने व्यग्र असणे नाही श्रोत्यानो. समर्पित ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे ख्रिस्ताच्या बाजूने उभे राहणे व त्याच्या अधीन असणे होय. हे गादी लोक दाविदाला हे सांगत होते की दाविदा, आम्हाला तुझ्या बाजूने व्हायचे आहे. आम्हाला तुझ्या अधीन राहून तुझ्यासाठी जगायचे आहे. श्रोत्यानो, ही संपूर्ण घटना आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाला अशाही प्रकारे लागू करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे यार्देने पार आणले आहे. त्याच्याचद्वारे आम्ही मरणातून जीवनात पार जाणार आणि सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी त्याने आम्हाला आशीर्वादित केले आहे. परंतु या सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर आम्हाला जगाकडे परत जायचे आहे. ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हाला जगाकडे परत जायचे आहे. प्रभू येशूने योहान कृषुवर्तमान 17 अध्याय आणि 15 वचनामध्ये त्याच्या लोकांसाठी प्रार्थना अशा प्रकारे केली. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. श्रोत्यानो, आम्हाला ख्रिस्ती जीवन याच जगात आत्ताच जगायचे आहे. ख्रिस्ती जीवन जगण्याची एकमेव संधी आत्ताच आहे. ख्रिस्ती जीवन जगायचे असेल तर तुम्हाला आणि मला ख्रिस्ताच्या अधीन होणे आवश्यक आहे. ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे दांभिकपणा, तडजोड वगैरे नाही. ख्रिस्ती जीवन म्हणजे नदी ओलांडण्यासारखे आहे. त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. त्यासाठी जो दाविदापेक्षा श्रेष्ठ आहे त्याच्याकडे तुम्हाला जावे लागेल व त्याला शरण जाऊन त्याला तुमच्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारावे लागेल. तर श्रोत्यानो, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या साह्याने ख्रिस्ती जीवन जगू शकाल. समर्पित, आज्ञांकित ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे ख्रिस्ताच्या सेवेत असणे होय. त्याच्या सेवेत असण्यासारखा दुसरा आनंद नाही, कारण केवळ याच जीवनामध्ये आम्हाला ख्रिस्तापासून असलेला अवर्णनीय आनंद व मानवी बुद्धी पलीकडची शांती मिळते. आता आपण 13व्या अध्यायाकडे वळणार आहोत. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे दावीद व कराराचा कोष. या अध्यायात आम्ही दाविदाचा देवाच्या कराराचा कोष येरुशलेमेत आणण्याच्या प्रयत्नाविषयी पहिल्यांदाच देवाचा दृष्टिकोन पाहतो. आपल्याला आठवतच असेल श्रोत्यानो की शास्त्रींच्या काळामध्ये पलिष्ठांबरोबर झालेल्या लढाईच्या वेळेस हा कोष पलिष्ठांनी आपल्याबरोबर नेला होता. त्या कोशामुळे त्यांच्यावर भयंकर संकटे ओढवली होती. शमूएलाचे पहिले पुस्तक याच्या 6व्या अध्यायाप्रमाणे आपण पाहतो की पलिष्ठी लोकांनी तो कराराचा कोष नवीन बैलगाडीत ठेवून इस्रायलकडे परत पाठवला. तेव्हापासून तो कोष किर्यात यारीम या ठिकाणी अभिनादाब याच्या घरी होता. आता तो कोष राजधानीच्या शहरात आणण्याचा दावीद प्रयत्न करतो. देवाने या गोष्टीची नोंद घेतली, कारण दावीद आध्यात्मिक गोष्टींवर भर देत होता. याविषयी देवाला आनंद झाला. तथापि दाविदाने सुरुवात मात्र चुकीचे पाऊल उचलून केली. इतिहासाचे पहिले पुस्तक 13वा अध्याय आणि पहिलं वचन पहा काय सांगतं. दाविदाने सहस्त्रपती व शतपती यापैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला. दावीद आता इस्रायलचा नवीन राजा होता. तो जेव्हा राजासनावर आला तेव्हा त्याच्या मोठ्या योजना होत्या, मोठे स्वप्न होते आणि त्याला कराराचा कोष येरुशलेमेत आणायला हवा होता. म्हणून त्याने प्रत्येक पुढाऱ्याशी मसलत केली. मला वाटतं श्रोत्यानो की या सर्व लोकांशी मसलत करण्यात दाविदाने चूक केली. त्याला परमेश्वर मार्गदर्शन करीत होता व तोच दाविदाचे नेतृत्व करीत होता. त्याला मानवी सल्ल्याची गरज नव्हती. आज आमच्या समाजात एक अत्यंत गंभीर समस्या उद्भवत आहे, कारण समाजात बरेच असे लोक आहेत की त्यांना आध्यात्मिक निर्णयांमध्ये सहभाग घ्यायला आवडतो. विशेष रीतीने मंडळीच्या समितीचे सभासद. या समितीच्या सभासदांमुळे प्रश्न तेव्हा उद्भवतात जेव्हा ते देवाच्या सेवकांविषयी निर्णय घेऊ इच्छितात, म्हणजे मंडळीच्या आध्यात्मिक जीवनासाठी निर्णय घ्यायला पाहतात. कारण हे लोक निर्णय घेण्यासाठी आत्मिकरित्या पात्र नसतात आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे ख्रिस्ताच्या सेवेमध्ये अडखळ निर्माण होते. काही समितीचे सभासद तर असे असतात की स्वतःचे आध्यात्मिक जीवन कितीही खालच्या पातळीचे असले तरी सेवकाचे संदेश काय असावेत हेही ठरविण्याचा उद्धटपणा ते करतात. त्यांच्या आरेरावीने ते पवित्र आत्म्याला विझवतात. मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ते नेहमीच अडखळण बनतात. मला वाटतं श्रोत्यानो, की अशा आध्यात्मिक बाबींमध्ये या लोकांशी मसलत करण्यात दाविदाने चूक केली
आणि प्रत्येकाचे ऐकल्यामुळे तो संकटामध्ये पडला. 13 अध्याय 2 आणि 3 वचने पहा. दावीद इस्रायलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, तुम्हास ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याची तशी मर्जी असेल तर इस्रायलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यास आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जे याजक व लेवी राहत आहेत त्यास निरोप पाठवू की त्यांनी आपल्याला येऊन मिळावे आणि आपल्या देवाचा कोष आपणाकडे परत आणावा, कारण शाऊलाच्या कारकिर्दीत आम्ही त्याकडे जाऊन प्रश्न करीत नव्हतो. श्रोत्यांनो, या ठिकाणी शाऊलाच्या कारकिर्दीवर थोडा प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याच्या काळामध्ये मंडपातील देवाची उपासना बंद झालेली होती आणि परिणामतः मंडपाची जी संघटना होती ती मोडून पडली होती. लेवी लोक संपूर्ण राज्यभर पसरले होते. आता दावीद कराराचा कोष परत आणण्याचा विचार करीत आहे. अशी बातमी सर्व देशभर पोहोचवण्यात आली. शाऊलाची नेमणूक देवाने इस्रायलाचा राजा म्हणून केली, परंतु त्या बदल्यात शाऊलाने देवासाठी काय केले? काहीच नाही. तो इतर सर्व गोष्टी करण्यामध्ये व्यग्र होता, परंतु देवाच्या सेवेसाठी त्याला वेळ नसावा. बरेचसे ख्रिस्ती सेवक व पुढारी देवाच्या नावाने इतके व्यग्र असतात की त्यांना पवित्र शास्त्र वाचून देवाची इच्छा व देवाचे मार्ग शोधायलाही वेळ नसतो. परंतु दाविदाने मात्र त्याच्या सर्व कामाच्या धावपळीत देवाला व त्याच्या कराराच्या कोशाला महत्त्व दिले. 4 वचन पुढे सांगतं, मंडळीच्या सर्व लोकांस ही गोष्ट रुचली व ते म्हणाले, आपण हे करू. त्यांनी एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांची इच्छा होती की देवाचा कोष यरुशलेमेत आणला जावा. पुढे आम्हाला वाचायला मिळतं 5व्या वचनात, तेव्हा देवाचा कोष किर्याथ यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शिहोर नाल्यापासून हमात घाटापर्यंत सर्व इस्रायल दाविदाने एकवट केले. श्रोत्यानो, शमूएलाचे पहिले पुस्तक याच्या 7व्या अध्यायात आपण वाचले की देवाचा कोष किर्याथ यारीम या ठिकाणी आणण्यात आला व तो तेथेच ठेवण्यात आला, कारण तो हलवताना त्यांना कटू अनुभव आले होते. आता यावेळेस काय घडले ते आपण 6व्या वचनात वाचूया. करुबारूढ असलेला परमेश्वर देवाच्या नामाचा कोष आणावा म्हणून दावीद व सर्व इस्रायल यहुदातले बाला उर्फ किर्याथ यारीम येथे गेले. अर्थातच परमेश्वर देव त्या कोशात राहत नव्हता, तो त्या करुबांमध्येही राहत नव्हता, परंतु इस्रायली लोकांशी भेट घेण्याची ती त्याने ठरवलेली जागा होती. त्या ठिकाणी त्याची पवित्र समक्षता होती. आता दावीद व त्याचे लोक एक मोठी चूक करीत आहेत. कोणीतरी असे म्हटले आहे की त्यांचे हे कृत्य योग्य गोष्ट अयोग्य मार्गाने करण्यासारखे होते. कराराचा कोष यरुशलेमेत आणणे योग्य होते, पण त्यांची पद्धत मात्र चुकीची होती. 7वं वचन, त्यांनी देवाचा कोष अबिनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेविला. उज्जा व अह्यो गाडी हाकेत होते. श्रोत्यांनो, कराराचा कोष वाहण्याविषयी देवाने विशिष्ट मार्गदर्शन, स्पष्ट मार्गदर्शन दिलेले होते. मंडपाचे सर्व साहित्य बैलगाडीत नेणे ठीक होते, पण कोष मात्र नव्हे.
मोशेला देवाने गणनाचे पुस्तक 4 अध्याय आणि 15व्या वचनात सांगितले होते. गणनाचे पुस्तक 4 अध्याय आणि 15वे वचन. छावणीचे कूच होईल त्यावेळी अहरोन व त्याचे पुत्र यांनी पवित्र स्थान व त्यातील सर्व सामान यास आच्छादन घालण्याचे संपविल्यावर कहाती यांनी ते सर्व उचलून न्यावयास यावे. तथापि त्यांनी कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये. केला तर ते मरतील. मंडपातली ही ओछी कहात्यांनी वाहावयाची. श्रोत्यानो, कोष कधीही गाडीमध्ये वाहून आणायचा नव्हता. तो कोहथाच्या मुलांनी आपल्या खांद्यावर वाहून आणायला पाहिजे अशी देवाची आज्ञा होती. याचे कारण असे की तो कोष ख्रिस्त येशूचे प्रतीक होता आणि त्याला आमच्या जीवनात आम्ही धारण करायला हवे. देवाचे वचन दुसऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे सोपे मार्ग पुष्कळ लोक अनुसरतात, परंतु त्यांचे सोपे मार्ग योग्य मार्ग नाहीत. देवाचे वचन वाहण्यासाठी कष्ट करायला हवेत. फक्त त्यानुसार उपदेश करून चालणार नाही, तर ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनात उंच केले पाहिजे. तो म्हणाला, तुम्ही जर मला उंच कराल तर मी अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेईन. श्रोत्यानो, ख्रिस्ताला आमच्या जीवनातून उंच करणे कठीण आहे, महागडे आहे. त्यासाठी आमच्या स्वचा रास व ख्रिस्ताची आमच्यामध्ये वृद्धी व्हायला पाहिजे. तरच आम्ही लोकांपर्यंत ख्रिस्ताला, देवाच्या वचनाला पोहोचवू शकू. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हे स्वतःचे ओझे वाहिलेच पाहिजे. पॉल म्हणतो, कारण प्रत्येक जण आपले स्वतःचे ओझे वाहील. म्हणजे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने त्याची ख्रिस्ताविषयीची जबाबदारी पूर्ण केलीच पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाने देवाचे वचन आपल्या खांद्यावर वाहून अत्यंत गरजू जगाकडे ते नेलेच पाहिजे. देवाने आपली सुवार्ता आकाशावर लिहिलेली नाही श्रोत्यानो, ती त्याच्या मुलांनी इतरांपर्यंत वाहून न्यावे अशी त्याची इच्छा आहे. नंतर 8वं वचन पहा. दावीद व सर्व इस्रायल लोक देवासमोर जीवे भावे गीत गात आणि वीणा, सारंगी, डफ, झांजा व कर्णे वाजवीत चालले. दावीद एक मोठा संगीतकार होता आणि हा खऱ्या आनंदाचा प्रसंग होता. परंतु श्रोत्यानो, अचानक आम्हाला दिसतं की ह्या सर्व गोष्टीत व्यत्यय आला. 9 आणि 10 वचने पुढे वाचूया. ते किदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोष धरावयाला आपला हात पुढे केला. तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला. त्याने आपला हात कोशास लाविला म्हणून देवाने त्यास ताडण केले व तो त्याच पुढे गतप्राण झाला. याचे कारण हेच की हे लोक चुकीच्या पद्धतीने देवाचा कोश वाहत होते. ते योग्य प्रकारे साक्ष देत नव्हते. परंतु आपण म्हणाल, ही खूप कठोर गोष्ट आहे. त्या माणसाने त्या कोशावर केवळ हात ठेवला. परंतु श्रोत्यांनो, सर्वात मोठी चूक ही होती की त्यांनी तो कोश गाडीमध्ये वाहून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या कोशाला स्थिर राहण्यासाठी उज्जाची गरज नव्हती. आजकाल उज्जासारखे पुष्कळ लोक आहेत. देवाच्या सेवेत जेथे त्यांनी हात घालायला नको तेथे ते ढवळाढवळ करतात. ते देवाच्या सेवेत अडखळण आणतात. मला अशी अनेक उदाहरणे देता येतील की ज्यामध्ये असे लोक देवाच्या सेवेमध्ये बाधा बनत आहेत. पुष्कळदा ह्या लोकांचा उद्देश चांगला असतो, परंतु त्यांनी तसे करावे हे देवाच्या मार्गाप्रमाणे नसते, म्हणून देवाचा आशीर्वाद त्या ठिकाणी येत नाही. कोशाच्या बाबतीत असेच घडले. ज्या माणसाने ढवळाढवळ केली त्याला मार्गातून काढून टाकण्यात आले. 11वं वचन पुढे आम्हाला सांगतं, परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा हनन ठेविले. ते आजवर चालत आहे. या गोष्टीमुळे दावीद दुःखी झाला. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही सुद्धा जेव्हा परमेश्वर अशा प्रकारचा न्याय प्रगट करतो तेव्हा दुःखी होतो. परंतु आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की आमचा परमेश्वर पवित्र परमेश्वर आहे. तो जितका दयाळू, प्रेमळ, कृपाळू आहे, तितकाच तो पवित्र आणि समर्थ परमेश्वर आहे. 12वं वचन पुढे आम्हाला सांगतं, त्या दिवशी दाविदास देवाचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? कितीदा तरी आम्ही देवाची सेवा स्वतःच्याच पद्धतीने करायचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आम्हाला त्यात अपयश येते तेव्हा त्या अपयशाचा दोष आम्ही देवाला देतो. आम्ही दाविदाप्रमाणे म्हणतो, हे मी देवासाठी कसे करणार आहे? श्रोत्यानो, देवाची सेवा करण्यापूर्वी त्याचा मार्ग शोधणे, त्याचे निर्णय ओळखणे आवश्यक आहे. तो यशायाचे पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना
तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. श्रोत्यानो, ही गोष्ट आम्हाला नम्रता शिकवते. परमेश्वर स्तोत्रसंहिता 147 10व्या वचनात म्हणतो, तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही. त्याचे कार्य आम्ही आमच्या अपुऱ्या ज्ञानाने, आध्यात्मिक दुबळेपणाने व अधुदृष्टीने करू शकत नाही. तो म्हणतो, जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 6व्या वचनात, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. श्रोत्यानो, आकाश व पृथ्वी, ग्रह व तारे, समुद्र व त्यातले सर्व काही, सृष्टी व त्यातील सर्व काही ज्याने निर्माण केले, त्या परमेश्वरासाठी तुम्ही व मी स्वतःच्या बुद्धीने काय करू शकतो? त्याच्या सामर्थ्याची जर आम्ही कल्पना केली तर आमच्या लक्षात येईल की त्याच्या समोर धुळीच्या कणा इतकी देखील आमची लायकी नाही. आम्ही इतके अशक्त, दुबळे व निर्बुद्ध असताना आम्ही देवासाठी काय करू शकतो? श्रोत्यानो, या गोष्टींमुळे निराश व्हायचे कारण नाही, कारण संत पौलाने त्याच्या अशक्तपणाचा अभिमान धरला व त्याने देवासाठी मोठे कार्य केले. करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय आणि 10व्या वचनात तो म्हणाला, करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 10वे वचन, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. त्याचे कारण असे की करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 9व्या वचनाच्या पहिल्या भागात प्रभू त्याला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. स्वतःतील उणीवा परमेश्वराजवळ कबूल करण्यासाठी आम्हाला नम्र होण्याची गरज आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराजवळ नम्र होऊ तेव्हाच परमेश्वर आमचा त्याच्या सेवेसाठी उपयोग करून घेईल. दाविदाला शेवटी हेच करावे लागले. 13 आणि 14 वचने पुढे सांगतात, दाविदाने तो कोष आपल्या येथे दावीदपुरी नेला नाही, तर ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एकीकडे नेऊन ठेविला. देवाचा कोष ओबेद अदोम याच्या घरी 3 महिने राहिला. परमेश्वराने ओबेद अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व यास बरकत दिली. अशा प्रकारे श्रोत्यांनो, ह्या घटनेचा शेवट झाला. या वेळेला देवाच्या कराराचा कोष यरुशलेमेत आणला जाणार नव्हता. ज्या घरामध्ये तो ठेवण्यात आला त्या कुटुंबाला परमेश्वराने आशीर्वाद दिला आणि दावीद आता दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीकडे वळला. मी देवाच्या सेवेविषयी पुष्कळ बोलले आहे, पण मला सांगू द्या श्रोत्यांनो, की पुष्कळ लोकांना असं वाटतं की चांगली कृत्ये केल्यानेच देवाची सेवा होते. त्यासाठी सुवार्ता सांगायची गरज नाही. असे नाही. या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनात एकाच वेळेस घडायला हव्यात. जेव्हा आम्ही पश्चातापी अंतःकरणाने ख्रिस्त येशूचा तारणारा म्हणून स्वीकार करतो, तेव्हा आम्हाला पापांपासून मुक्ती मिळते व सार्वकालिक जीवनाची खात्री पटते. त्यालाच आपण ख्रिस्तामध्ये नवीन जन्म होणे असे म्हणतो. आता आम्हाला माहीतच आहे की नवजात बालक ताबडतोब बोलू लागत नाही किंवा चालू शकत नाही. त्याची वाढ होण्याची गरज असते. तसेच ख्रिस्तामध्ये नव्याने जन्मलेल्या व्यक्तीची देवाच्या विश्वासामध्ये, वचनामध्ये वाढ व्हायला पाहिजे. रोज पवित्र शास्त्राच्या वचनरूपी जलाने त्याने स्वतःला शुद्ध केलेच पाहिजे. प्रतिदिनी ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करून त्याची इच्छा त्याच्या वचनात शोधून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे त्याच्यातला जुना स्वभाव हळूहळू नष्ट होईल व ती व्यक्ती ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती होईल. पॉल म्हणतो, ह्यास्तव बंधुजनो हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. श्रोत्यानो, अशा प्रकारे आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करा आणि त्याची सेवा करा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. आपणा सर्वांस एक आनंदाची बातमी. तुमचे मोफत कॅलेंडर तुमच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी तयार आहे. तुमची प्रत किंवा कॅलेंडर प्राप्त करण्यासाठी कृपया तुमचे नाव, पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर
SMS किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर पाठवावे. प्रियानो, आम्ही पाहिले की गादी लोक दाविदाकडे आले होते आणि त्याच्याबरोबर ते राहिले. आमच्या जीवनामध्ये या लोकांप्रमाणे आम्ही सर्वसमर्थ देवावर विसंबून राहण्यास तयार आहोत. प्रियानो, देव हा सर्वसमर्थ आहे आणि तो आमच्यावर प्रीती करणारा देव आहे. परंतु आम्ही मात्र आमच्या जीवनामध्ये जगत असताना देवाचे वचन, देवाचे मार्गदर्शन या विपरीत आम्ही इतर कोणाकडून सल्ला घेतो. उज्जाप्रमाणे आम्ही देवाच्या सेवेत कधीही अडखळण आणू नये आणि महत्त्वाचे म्हणजे आमच्या अपयशाचे खापर आम्ही देवावर कधीही फोडू नये. आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की आम्ही तुझ्यावरती विसंबून राहावं. परंतु प्रभूजी, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही तुझ्यावरती विसंबून राहण्याच्या ऐवजी आम्ही इतर लोकांवरती भरोसा ठेवतो, त्यांच्यावरती आम्ही विसंबून राहतो. त्यांनी दिलेला सल्ला आमच्या जीवनामध्ये आम्ही उपयोगात आणतो. परंतु बापा, जो तू सर्वसमर्थ देव आहेस, जो तू आमच्यावरती कृपा करतोस, त्या तुझ्याकडं मात्र आम्ही कधीच वळत नाही. तुझ्याद्वारे आम्ही मार्गदर्शन घेत नाही, सल्ला देखील घेत नाही. याबद्दल बापा तू आम्हाला क्षमा कर. परंतु तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की कशा रीतीनं आम्ही तुझ्यावरती विसंबून राहावं, की जेणेकरून आमचे सर्व दिवस, आमच्या आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वादित असे होतील. होय बापा, आणि म्हणून आज आम्ही निश्चय करतो तुझ्यावरती विसंबून राहण्याचा. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.